कल्पना करा, तुमच्या समोर एक भली मोठी सिंहीण उभी आहे. तिचा एक पंजा तुमच्या छातीवर आहे आणि तुमची एक छोटीशी हालचाल ही तुमचा शेवट ठरू शकते. अशा वेळी तुम्ही काय कराल? पळाल, ओरडाल की मृतासारखे शांत पडून राहाल? गुजरातमधील भावनगरमध्ये घडलेली ही घटना एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटत असली तरी ती 100% खरी आहे. एका गुराख्यानं केवळ प्रसंगवधान आणि संयमाच्या जोरावर मृत्यूच्या दारातून स्वतःला बाहेर काढलं. पण हा थरारक प्रसंग नेमका कसा घडला? सिंहीणीनं तब्बल अर्धा तास त्याला पंजाखाली का धरून ठेवलं? आणि आता गावकऱ्यांचा वन विभागावर संताप का उसळलाय? जाणून घेऊया संपूर्ण घटना. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील गर्जिया गावामध्ये सोमवारी घडलेली ही घटना सध्या संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा येतो. घटनेनुसार एका गुराखी नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना चारण्यासाठी गावाजवळील शेतात परिसरात गेला होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक झुडपातून एक सिंहीण बाहेर आली. काही कळण्याच्या आत तिनं त्या गुराख्यावर झडप घातली. क्षणात संपूर्ण परिस्थिती बदलली. गुराखी जमिनीवर कोसळला आणि सिंहिणीनं त्याला आपल्या शक्तिशाली पंजाखाली दाबून धरलं. सिंहिणीचा पंजा इतका मजबूत होता की त्याला हलताही येत नव्हतं. यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गुराख्यानं दाखवलेलं प्रसंगवधान. त्यानं घाबरून आरडाओरडा केला नाही, सिंहिणीशी झुंज देण्याचा प्रयत्न केला नाही आणि पळून जाण्याचाही प्रयत्न केला नाही. तो पूर्णपणे शांत राहिला. कारण वन्यजीव तज्ज्ञांच्या मते अनेक वेळा मोठे शिकारी प्राणी समोरचा माणूस हालचाल करत नाही हे पाहून काही काळानंतर मागे हटतात. मात्र प्रत्येक वेळी असंच होईल याची कोणतीही खात्री नसते. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की सिंहिणीनं त्या गुराख्याला पंजानं दाबून ठेवलंय. गुराखी अगदी निश्चल पडलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असली तरी तो स्वतःवर नियंत्रण ठेवताना दिसतो. ही अवस्था काही मिनिटांची नव्हे तर तब्बल अर्धा तास चालू होती. विचार करा, अर्धा तास मृत्यू समोर पडून राहणं किती भयानक अनुभव असेल. दरम्यान गावातील काही लोकांना हा प्रकार दिसला. मात्र सिंहिणी समोर जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. सर्वजण सुरक्षित अंतरावरून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली आणि काही वेळानंतर सिंहीण त्या ठिकाणाहून निघून गेली आणि त्यानंतर जखमी गुराख्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिंहिणीच्या हल्ल्यात गुराख्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या शरीरावर पंजाचे आणि दातांचे खोल घाव असल्याचं सांगितलं जातं. सुदैवानं त्याचा जीव वाचला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गर्जिया गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता अनेक शेतकरी आणि गुराखी शेतात किंवा जंगलालगतच्या भागात जाण्यास घाबरत आहेत. गावकऱ्यांनी वन विभागावर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात सिंहांचा वावर वाढलाय. अनेक वेळा सिंह गावाजवळ फिरताना दिसलाय. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं पुरेशी दखल घेतली नाही. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की जर वेळेत योग्य उपाययोजना केल्या असत्या तर आज ही घटना घडली नसती. वन विभागाकडून सिंहांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पथक तैनात करण्याची, गावाजवळ गस्त वाढवण्याची आणि नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी आता जोर धरते. तज्ज्ञ सांगतात की जंगलांची क्षेत्र कमी होणं, मानवी वस्तीचा वाढता विस्तार आणि अन्नाच्या शोधात वन्य प्राण्यांचे गावाकडे येणं ही अशा घटनांमागची प्रमुख कारणं असू शकतात. विशेष म्हणजे गुजरातमधील गीर अभयारण्य आणि आसपासच्या परिसरात आशियाई सिंहांची संख्या वाढतीये. ही अभिमानाची बाब असली तरी त्याचबरोबर मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्षाचं प्रमाणही वाढताना दिसतंय. अशा परिस्थितीत वन विभाग, स्थानिक प्रशासन आणि नागरिक या तिन्ही घटकांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे. गावामध्ये जनजागृती, सतर्कता आणि तातडीच्या बचाव पथकांची व्यवस्था असणंही तितकंच गरजेचं आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अनेक जण गुराख्याच्या धैर्याचं आणि संयमाचं कौतुक करतायत तर काही जण वन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मित्रांनो, या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा आदर करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच मानवी जीवाचं संरक्षण करणंही आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य नियोजन आणि तत्काळ उपाययोजना होणं गरजेचं आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? वन विभागाकडून निष्काळजीपणा झाला असं तुम्हाला वाटतं का? की अशा घटना टाळणं कठीण आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.